पूर्व नागपुरातील पाणीपुरवठा उद्या बंद राहणार। स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुधार कामांसाठी 12 तासांचं शटडाऊन घेण्यात येणार। नागपूर टँकर मुक्तीच्या वाटेवर 5 वर्षात 326 वरून 58 टँकरवर पाणीपुरवठा। हर घर नल जल योजनेच्या अंतर्गत घरापर्यंत नळानं पाणीपुरवठा। अलमट्टी धरणाच्या उंची वाढीमुळे सांगली आणि कोल्हापूरला कोणताही परिणाम होणार नाही। ज्येष्ठ शेतकरी नेते रघुनाथदादा पाटलांची प्रतिक्रिया। नाशिक शहर परिसरातील वातावरणात कमालीचा बदल। पहाटे आणि रात्री थंडीचा कडाका तर दिवसा उन्हाचा तडाखा। काल कमाल तापमान 34.9 तर किमान तापमान 12.2 अंश सेल्सिअस। पुण्यात तापमानातील तफावत वाढली। कमाल तापमान 35 पार। पहाटे गारठा तर दुपारच्या वेळी उन्हाचा चटका। महावितरणकडून अमरावती जिल्ह्यातील तब्बल 71,000 वीज जोडण्या खंडित। 66 कोटी 92 लाख रुपयांच्या थकीत बिल वसुलीसाठी महावितरणची लगबग। मुंबईतील महावितरणच्या डीपी उपकेंद्र आणि कार्यालयांची स्वच्छता। झाडांच्या फांद्या हटवल्या। मुंबईला अखंडित वीज पुरवठा होण्यास मदत। विसर्जनावर तातडीनं तोडगा काढा। समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं कारण देत ऐनवेळी पीओपी गणेश मूर्तींच्या विसर्जनावर बंदी घालण्यात आली। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प राष्ट्रीय पर्यटन केंद्र व्हावं। सुधीर मुनगंटीवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय पर्यटन मंत्री शेखावत यांना पत्र। शिवडी नावाशिवा अटल सेतूवर MMRDA कडून मॅरेथॉनचं आयोजन। अभिनेता सुनील शेट्टीने मॅरेथॉनला दाखवला हिरवा झेंडा। मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येनं धावपटूंचा सहभाग।